नमस्कार, मी नेहा. देशोन्नती न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. जाणून घ्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. छगन भुजबळ यांनी आता राजीनामा द्यावा अशी प्रतिक्रिया ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी दिली आहे. हरिभाऊ राठोड यांनी जरांगे पाटील यांचे अभिनंदन केले आहे. तर छगन भुजबळ हे सरकारमध्ये असताना हरकती मागवण्याचे आवाहन करीत असल्याने त्यांच्यावर ही टीका केली आहे. मराठा समाजाची एकी महत्त्वाची होती, ती पाहायला मिळाली असे वक्तव्य माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे. तसेच पूर्ण अध्यादेश वाचून प्रतिक्रिया देणार असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली आरक्षण मिळत असल्याचे बघून आनंद होत आहे असल्याची प्रतिक्रिया अदिती तटकरे यांनी दिली. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर त्या बोलत होत्या. वाशी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा बांधवांचा जल्लोष. मनोज जरांगे पाटील यांच्यासह विजयोत्सवात मराठा आंदोलक सहभागी झाले असलेल्या सर्व मराठा बांधवांनी डीजेच्या तालावर आपला आनंद साजरा केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाशीवरून ठाण्याच्या दिशेला येताना मराठा बांधवांनी असा जयघोष केला. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या घरी कुटुंबांकडून असा जल्लोष साजरा करण्यात आला. मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारमध्ये राहून दुटप्पीपणाची भूमिका घेऊ नये. शिवसेना प्रवक्ते अरुण सावंत यांचे वक्तव्य. मराठा आरक्षणाचा जो काही निर्णय घेतला गेला आहे तो कायद्याच्या सर्व बाबी तपासून कायद्याच्या कसोटीवर उतरेल असा कायमस्वरूपी निर्णय घेतला गेला आहे. यामध्ये झुंडशाहीचा प्रश्न येतो कुठून, असे शिवसेना प्रवक्ते अरुण सावंत म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त आनंद मठ येथे श्रद्धांजली केली अर्पण. आनंद दिघे यांच्या समाधीचे घेतले दर्शन. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.